हे बघा, वडी किती छान खुसखुशीत पांढरी शुभ्र झालेली आहे. चवीला पण एक नंबर झालेली आहे. आज आपण रक्षाबंधन निमित्त सोप्या पद्धतीने नारळाची वडी कशी करायची ते पाहणार आहोत. याला तुम्ही वडी किंवा बर्फीही म्हणू शकतात. ही वडी फक्त 3 साहित्यांपासून बनवलेली आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे. वडी करताना बरेच जणांच्या तक्रारी असतात की वडी ही फारच मऊ होते किंवा मिश्रण इतकं घट्ट परतलं जातं की अक्षरशः इतकं कोरडं होतं की वडी सेट करता येत नाही. त्याची सर्व उत्तरे यामध्ये सांगितलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी वडी करत असाल तरी तुमची वडी परफेक्टच जमणार. यामध्ये नारळ व साखरेचे योग्य प्रमाण सांगितलेले आहे. सारण किती वेळा शिजवायचे, सारण झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं हे संपूर्ण यामध्ये मी सांगितलेले आहे. ही नारळाची वडी बाहेर 7 ते 8 दिवस टिकते व फ्रीजमध्ये 15 ते 3 आठवडे चांगली राहते. चला तर ही खुसखुशीत नारळाची वडी कशी करायची ते पाहूया. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल.